नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी प्रमोद गोरले, कोकणातला प्रमोद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आलेलो आहे पेनमध्ये कसमळ वॉटरफॉल आहे, तिथे आज आलेलो आहोत. तिथे भेट देणार आहोत. अजून आपण गेलो नाही. तिथे जाण्यापूर्वी हा एक पॉइंट आहे चांगला. इथे ड्रोन बिन आम्ही उडवणार आहोत आणि हा एक सुंदर असा पॉइंट आहे. तर इथे थोडा वेळ थांबलेलो आहोत आणि इकडचं दृश्य बघू शकता. माझ्या पाठीमागे किती सुंदर असं दृश्य दिसत आहे. हे बघा, सुंदर असं दृश्य दिसत आहे. असे नागमोडी अशी वळण आहेत आणि किती उंचावरती आम्ही आलो हे तुम्ही बघू शकता इकडे, कारण हा घाट आहे एक प्रकारचा. तर या घाटाचे हे बघा रस्ते बघा, नागासारखे असे म्हणजे वळण घेत असे आम्ही वरती आलेलो आहोत. आणि माझ्या बरोबर आहे हा इकडे रोहित आहे. नमस्कार. रोहित बरोबर आलो. तर काय सांगू शकतो, इकडे कसं वाटतं इथे आल्यावर? जबरदस्त, एकदम जबरदस्त आहे. म्हणजे तुम्हाला एकांत यायचं असेल, दररोजच्या त्या जीवनातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की या. बघा, कोणी दिसत नाही आजूबाजूला आणि खूप सुंदर असं लोकेशन आहे. इथे येऊन तुम्ही मन रमेल. इथे आहे, मन प्रसन्न होईल अशा ठिकाण आहे. शांत असं वातावरण आहे. शांत वातावरण. तर आम्ही आत्ता म्हणजे मुंबईवरून निघालो होतो 7:30 पावणे 8ला आणि आता पावणे 11 वाजलेले आहेत. साधारण इथून पुढे जायचं, अजून 4-5 किलोमीटर आहे कसमळ वॉटरफॉल. तिथे आता जाऊया. तर तिथेच भेटूया. तर चला. हे बघा, इकडचा सुंदर असा परिसर दिसत आहे आणि इकडे ना, हे इकडे शेती कसली तरी लावलेली आहे वाटतं, पण ते आता मला माहित नाही कोणती आहे. पण ते लाल लाल आणि मध्ये लावलेले दिसत आहेत. त्याच्यामधून डोंगरावरती एकदम वरती असं वरच्या लेवलला सुंदर वाटतंय असं. पॉइंट बघा किती सुंदर आणि इथून पूर्ण असं म्हणजे लांब लांबच दिसतंय. एकदम जबरदस्त दिसत आहे इकडचं लोकेशन. तर हे बघा मंडळी, इकडून आलेलो आहोत आणि आता इकडून आता इकडे पुढे असं तिकडे जायचंय वरती. आणि आम्ही आता इथे थांबलेलो आहोत थोडा वेळ, म्हणजे इथे एक पॉइंट चांगला आहे त्यामुळे इथे जरा थोडा वेळ थांबलेलो. आणि आता इथून पुढे निघणार. गाडी वगैरे तिथे जरा पार्क केली आहे आणि आता आम्ही निघायचं इथून चाललोय. तर चला, आता पुढे भेटूया तिकडेच. But here I am, 'cause I've been laying under palm trees, waiting for the summer, knowing there's nowhere to go. 'Cause I am happy on this island, wanna be my farmland. I don't ever want to leave, I'm in a tropic club. तर मंडळी, आपण आता पोचलेलो आहोत कसमल वॉटरफॉलच्या इथे. तर इकडे गाडी पार्क केली आहे हे बघा इथे, आणि आता इथून खाली जायचंय चालत. तर हे बघा, अजून पण आहेत इकडे. ही एक गाडी आहे, ती एक. अजून इकडे पण आहेत 1-2 गाड्या. तर बघूया किती लोक गेले आहेत, काय माहित नाही. हे बघा, हा इकडून आपण आता आलेलो आहोत आणि या साईडला आता इकडे पुढे जाणार. इकडे काय गाडी वगैरे जाणार नाहीत, रस्ता एकदम खराब आहे. तिथे 2 गाड्या आहेत. इकडे पुढे प्रमोद, हा सीन आहे ना, हा पूर्ण आहे ना, पूर्ण माळशेज घाटात जर आलास ना तू, काळू वॉटरफॉलच्या वरच्या बाजूला आहे ना, सेम असा सीन आहे. असंच आहे. सेम तुम्हाला याच्यातून म्हणजे पावसातून चालू पण शकत नाही असं हे झालंय. सेम असंच आहे, काहीच फरक नाही. तर तुम्ही पण तुम्हाला जर माहिती असेल ना तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये. इकडे पुढे गाड्या वगैरे नाही येत शकत आणि कोण दिसत पण नाही जास्त. जर तुम्ही कधी आलात तर मित्रांसोबत वगैरे तर या, बरोबर ना. कोण दिसत नाही आपल्याला ते. इकडे धबधब्याचा आवाज येतोय, म्हणजे जवळ आलेलो आहोत. बघा, इकडून आलेलो आहोत आपण आणि हा रस्ता पूर्ण म्हणजे खराब झालेला आहे. पाणी पूर्ण जाऊन पूर्ण खराब झालेला आहे. तर गाड्या पार्क केल्या तर वरतीच करा तिकडे. म्हणजे पाण्याचा तर आवाज येतोय आणि आपण आता जवळ आलेलो असं वाटतंय. पाणी आहे समोर, बघूया. तर मंडळी, आपण आता फायनली पोचलेलो आहोत कसमल वॉटरफॉलच्या इथे, कसमल धबधब्याच्या इथे. तर हे बघा, इकडे खालची बाजू आहे, इकडे या साईडला. आणि पाणी कमी आहे, जास्त नाही आहे, पाऊस नाही त्यामुळे कमी आहे. तर इकडे आता हे बघा, हे पाणी आहे इकडे, हे वॉटरफॉलचं धबधब्याचं पाणी इथे.
थोडं वरती जाऊन बघूया वरच्या साईडला. म्हणजे आणि कोणी नाही ते, आज आहे सॅटरडे त्यामुळं कोणी दिसत पण नाहीये. कदाचित संडेला वगैरे येत असतील काय माहित नाही, पण आत्ता तर कोण नाही ते. थोडा पाऊस असताना तर एकदम जबरदस्त वाटलं असतं. पाऊस नाहीये त्यामुळं, पण पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस असता तर कसं वाटलं असतं इकडचं वातावरण, हा काय रे? जबरदस्त वाटलं. तर म्हणजे पाऊस नाही त्यामुळे पाणी कमी आहे, आणि पाऊस असतं तर पूर्ण हे असं म्हणजे भरलेलं दिसलं असतं पूर्ण पाणी पाणी. आणि तिकडे खाली तो मोठा धबधबा कोसळतो, तो पाणी त्या साईडला आहे. तर आपण जरा आता इथून वरती थोडं बघूया, पाणी कमी आहे तिकडे जाऊन बघूया. मंडळी इकडे शेवा वगैरे झालेली आहे, म्हणजे घसरून पडू शकता, घसरण्याचा संभव आहे. तर सावकाश या कधी आलात तर. पाण्याचा आवाज बघा किती येतोय. सुंदर धबधबा आहे इकडे वरती. रोहित आहे आपल्या बरोबर, तो थोडा भिजतोय. अरे भिज भिज पाण्यात हे कर, आंघोळ कर, आंघोळ कर. एकच आहे, हा रोहित बोलतो एकच पॅन्ट आहे, नाही तर भिजलो असतो. म्हणजे आज इथे कोणी नाही आहे, म्हणजे शनिवार आहे तरी सुद्धा कोणी म्हणजे इकडे बघू शकता, इकडे कोण दिसत सुद्धा नाहीयेत. रविवारी कदाचित असू शकतात, पण तुम्ही नक्की या कधीतरी इकडे आणि असा आनंद घ्या. सुंदर असं म्हणजे इथे आनंद वाटतंय. बघा पाणी जास्त सुद्धा नाहीये, जास्त पाणी सुद्धा नाहीये, आणि कोण गर्दी सुद्धा नाहीये. मित्रांसोबत वगैरे आलात तर या आणि एन्जॉय करा. सुंदर असं इथलं वातावरण आहे. मंडळी थोडं अजून मी वरती आलोय. बघा इकडे सुद्धा आहे छोट्या छोट्या धबधबे असे आहेत, सुंदर असे धबधबे आहेत छोटे छोटे. इकडे वरती असं सर्व आहे. इकडे मोठ्या मोठ्या दगडी पण आहेत. तर पुढे नको जाऊया आपण वरती जास्त. तर पाऊस असता आणि थोडं पाणी थोडं अजून पाणी असतं तर याच्या वरून आलं असतं असं, तर वेगळाच नजारा दिसला असता अजून इकडचा. तर हे असं पाण्याचा आवाज वगैरे मस्त वाटतंय. तर आपण थोडं तिकडे खालच्या बाजूला जाऊन बघूया. मंडळी आम्ही आत्ता इकडे कसमळ वॉटरफॉलच्या इथे आलेलो आहोत आणि मुंबईवरून आलो. तर तुम्हाला यायचं झालं तर मुंबईवरून येत असाल तर आम्ही बाय रोडने आलेलो आहोत आणि गुगल मॅप टाकूनच म्हणजे गुगल मॅपवरतीच आलेलो आहोत सरळ. आणि पेनमध्ये येते हे, पेन मधून कसमळ हे ठिकाण येते. कसमळ हे वॉटरफॉल आहे, या वॉटरफॉलचं नाव आहे कसमळ. तर इथे यायचं झालं तर गुगलवरती म्हणजे गुगल मॅपवर तुम्ही येऊ शकता, ते तुम्हाला म्हणजे इझी पडेल. तर या इकडे कधीतरी मित्रांसोबत वगैरे. आणि आला तर एकटं वगैरे येऊ नका, कारण इकडे आता कोणी दिसत नाहीये.
आम्ही आता मित्र दोघं जण आलो, त्यामुळे काय हे नाही. तर तुम्ही जर येत असाल तर एकटे येऊ नका, मित्रांसोबत वगैरे या. तर या वॉटरफॉलचं नाव आहे, या धबधब्याचं नाव आहे कसमल धबधबा. सुंदर असा धबधबा आहे. आता आपण खाली तिकडे पाठीमागे बघू शकता, बॅक साईडला तिकडे आता तिथे पण आहे, तिथे पण जरा जाऊन बघूया कसं वाटतं वगैरे काय. तर धबधब्याचा आवाज खळखळत वाहणारा धबधबा. तर मंडळी इकडचा आजूबाजूचा परिसर सगळा सुंदर असा हिरवा हिरवा आहे. इकडे बघू शकता हिरवी हिरवी झाडं वगैरे आहेत आणि सुंदर असं आहे. सुंदर असं वाटतंय. कुठून आलात तुम्ही? पेण मधून आलेलो आहे. पेन मधून आलेत आणि इकडे कशाने आलात तुम्ही? मी बाईकने आलेलो आहे. हा, कसं वाटतंय की आल्यानंतर? एकदम सुंदर वातावरण आहे आणि झाडा वगैरे एकदम. आता ऍक्च्युली थोडं कमी पाणी आहे, पण पावसाळ्यात त्याचे भरपूर पाणी असतं आणि एकदम सुंदर वातावरण असतं. इकडे पहिले तुम्ही कधी आलेले आहेत का? हा, माझी तिसरी वेळ आहे जवळजवळ. तेव्हा म्हणजे आता आल्यानंतर कसं, म्हणजे पाणी कमी आहे की जास्त आहे? नेहमीच्या माना म्हणजे जे पावसाळ्यात असतं त्याच्या मानाने भरपूर कमी आहे. हा, तुम्ही पहिले आला होता तेव्हा भरपूर पाणी. खूप सुंदर एकदम वातावरण, म्हणजे तुम्ही हलवू शकणार नाही एवढं सुंदर वातावरण असतं. काय नाव तुमचं दादा? अभिजित नरेंद्र पाटील. धन्यवाद. तर मंडळी आता इकडचं आपलं हे इकडून बघून झालेलं आहे. तर आता आपण इकडे जाऊया, बघूया. हे बघा या साईडला तर झाडं वगैरे आहेत थोडी. तर हा खालचा मोठा धबधबा आहे, पण खाली एकदम नाही जाणार आपण, वरूनच बघूया. तर बघूया. हा, हे बघ इथून रस्ता आहे बघ. हा बघा कसा उतरतोय, बघा कसा उतरतोय बघा. आणि इथे बघा, हा इकडनं आलोय. तर इथे थोडं पुढं, एकदम पुढे नाही पण इथे जाऊया थोडं, बघूया कसा नजारा बघूया, इकडचा नजारा बघूया कसा दिसतोय. पुढे जरा. हे बघा आता आपण या पॉइंटवर आलेलो आहे आणि खाली इकडे जबरदस्त लोकेशन, एक नंबर लोकेशन दिसतंय. कसं दिसतंय? पुढे जाऊ नको रे. हा, पण इकडे जास्त पाणी असेल तर वेगळाच. इकडचा म्हणजे जास्त पाणी असेल, आता पाणी कमी आहे आणि जास्त पाणी असेल तर इकडचा नजाराच वेगळा दिसला असता. इथे आता आपण जिथे आहोत बघा, खाली खूप खोल आहे इकडे. खाली बघा किती खोल आहे. तर हे बघा हा धबधबा बघा, एक नंबर दिसतंय आणि पाणी थोडं अजून असतं ना तर जबरदस्त एक नंबर वाटलं असतं. इकडचा नजारा बघा. जबरदस्त.
we were traveling the mountains just to find out how to cease. We set down by the fire, knowing we couldn't hide, but we didn't know that yet. So if you want something to hold on to, gotta find it first. But here I am, 'cause I've been laying under palm trees, waiting for the summer, knowing there's nowhere to go. 'Cause I am happy on this island, wanna be my farmland. I don't ever want to leave, I'm in a tropic club. तर मंडळी आम्ही आता इथे ड्रोन उडवलेला आहे. तर ड्रोन शूट कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. मंडळी माझ्या पाठीमागचा नजारा बघा किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. तर तुम्ही पण विचार करत असाल तर नक्की भेट द्या इथे. तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता आणि लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.